नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. बघा, मी ती चटणी बनवत आहे, अगदी स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी पण छान आणि मुलांना टिफिनमध्ये द्यायला पण खूप छान. बघा, माझ्या मुलीला समजलं की खायची वस्तू आहे, सो तिने मागितली. सो बघा, तीळ घेतले आहे मी, इथे काही मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतला आहे. इथे मी तिळाची चटणी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तीळ आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहे. रोज जेवणात 1 चमचा तीळ गेलेच पाहिजे, त्याने खूप कॅल्शियम मिळते आणि स्त्रियांना तर कॅल्शियमची खूप गरज असते. सो बघा, इथे मी तिळाची चटणी बनवत आहे आणि आपल्या जेवणालासुद्धा रुचकर बनवते चटणी. कुठलीही चटणी जेवणात असली की रुचकर बनवते जेवणाला. सो बघा, इथे मी छान असे तीळ टचटच वाजतील इतपत असे भाजून घेतले. जास्त पण भाजून घ्यायचे नाही आहे, अगदी लाल नाही होऊ द्यायचे, कारण त्याने आपले तिळाला कळवट अशी टेस्ट येते. सो बघा, अशी टचटच वाजायला लागले तोपर्यंत आपले तीळ भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर एका ताटात मी काढून घेतले. त्याचसोबत आता मी लाल मिरच्यासुद्धा भाजून घेणार आहे. सो आपल्या आवडीप्रमाणे आपण किती तिखट खाणार त्यानुसार आपण इथे लाल मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. बघा, आणि लाल मिरच्या भाजताना देठ काढायचे नाही, देठासहितच लाल मिरच्या भाजायच्या आहे. त्यावर अगदी 4-5 थेंब तेल टाकून आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. जर का आपण मिरचीचे देठ काढले आणि नंतर मिरच्या भाजल्या तर घरात ठसका येतो आपल्याला, म्हणजे घरात त्याचा धूर पसरतो, त्यामुळे तिखट ठसका असा लागतो, असं घरात पसरतो. सो मिरच्या भाजून झाल्यानंतर त्याचे देठ काढायचे. आणि इथे मी लसूण घेतलेला आहे. लसूण आपल्या चवीनुसार घ्यायचा. आपल्याला जर जास्त लसूण आवडत असेल तर लसूण घ्यायचा, कमी आवडत असेल कमी घ्यायचा. पण लसूण जेवढा जास्त वापरणार तेवढा तो कच्च्या लसण आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आणि पौष्टिक असतो. आणि लसणाने खूप छान अशी खमंग रुचकर अशी चव आपल्या चटणीला येते. देठ काढून घेत आहे मिरचीचे. मस्त मिरच्या कडक झालेल्या आहे आपल्या. जेव्हा मिरच्या भाजतो तेव्हा मिरच्या थोड्याशा अशा वाक्कस असतात आणि थोडा वेळ त्याला हवा लागू दिली ना की त्यानंतर त्या कडक होतात. त्यानंतर मी देठ काढून घेतले आहे मिरचीचे. त्यामध्ये तीळ आणि लसूण टाकून घेणार आहे मिक्सरच्या पॉटमध्ये आणि मस्त मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. जास्त पण ही चटणी आपल्याला बारीक करायची नाही, अगदी हलकी हलकी दरदरी अशी ठेवायची आहे. जाडसर अशी ही चटणी आपल्याला ठेवायची आहे. बघा, आणि यामध्ये मीठसुद्धा टाकायचं. मी तुम्हाला मीठ सांगायचं विसरली, पण यामध्ये मीठसुद्धा टाकायचं. आणि राहिलेले तीळ आणि लसूण हे सुद्धा मी बारीक करून यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि मी लाल मिरच्या इथे कमीच वापरल्या, कारण हे लहान मुलांना खायलासुद्धा जमू शकते, कारण जास्त तिखट नाही बनवायची मला. सो टिफिनमध्ये न्यायलासुद्धा चटणी आणि पोळी चपाती छान लागते आणि न्यायला पण सोयीचं होते. आणि बघा, ही अशी चटणी माझी बनवून तयार झालेली आहे. चटणीमुळे खूप फायदे आहे. एक्स्ट्रा आपल्याला व्हिटॅमिन पण मिळतात, भाजी पोळीच्या व्यतिरिक्त व्हिटॅमिन्स पण मिळतात. आणि तिळामध्ये खूप कॅल्शियम आहे, तर रोजच्या जेवणात आपल्याला कॅल्शियम पण मिळते आणि आपलं जेवण स्वादिष्ट रुचकर बनवते. सो माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.